आज होती वटपौर्णिमा. तर नमस्कार माऊली, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. रोजच्या सारखं आज पण सकाळी उठून फेरफटका मारायला निघालो होतो. चालत ठाकरे चौकापर्यंत जाऊन आलो परत घरी. मग काका गावाकडे गेले होते. थोड्या वेळानं काका गावाकडून आले. गावाकडून बहिणीनं आईसाठी हे सगळं वाट लावून दिली होती. 11 वाजेच्या आईने सगळं आवरलं. पोळ्या बिळ्या करून ठेवल्या, पापड्या तळ्या. पापड्या नाही तळायला पापड्या नाही तळायला. आणि मला तर पापड्या भाजीशिवाय पोळ्या खाऊच वाटत नाहीत. मग मी बसलो रुसून. मी संध्याकाळी जेवणच नाही केलं. पण काय करावं, नंतर आई घेते म्हणलं टिकूर. मग काय करावं लागलं जेवण. आई म्हणली उद्या तळून देतो म्हणली, आता हेच काय म्हणली. तसं पण मी रोज तळून खाऊच लागतो पापड्या. सगळं तेल मी पापड्या तळूनच पार केलं होतं. मला जेवणच जात नाही रे यार, काय आहे की जेवायला पापड्या लागतं, चिवडा लागतं, असलं काहीतरी साईड फूड लागतेच. आईने इकडे वडाची पूजा ते केली आणि इकडे लेकरं धिंगाणा करत होते त्या लिफ्टसोबत. त्यातल्या एका पोरानं आईच्या शिव्या खाल्लं होतं. ते पूजा करण्याच्या आधीच आंबा काय घ्यायला बघत होतो. मग आईनं केली त्याला करता. मग पूजा करून झालं. मग मी आणि आई आलो घरी. मग घरी येऊन जेवण ते केलं आणि मग सायंकाळी मी गेलो इकडं फिरायला. मग फिरून आलो घरी. तर काकानं घरी केक आणला होता. मग काय परत केला बड्डे साजरा, कापला केक आणि खाला सगळ्यांनी. म्हणजे सगळेजण खात नाहीत, आम्ही लेकरांनीच खात. मी, वैष्णव, आक्यानं आणि काळीनं. मला केक तेवढा आवडत नाही, पण यार भार लागलो होता, लईच भार लागलो होता. केक सगळा केला पार आणि जेवण तर आधीच झालं होतं. मग आता झोपूया. गुड नाईट.